नवी मुंबईमध्ये डेटिंग ॲपच्या नावाखाली महिला बनून एका 54 वर्षीय व्यक्तीची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे। नवी मुंबईतील कोपरखेरणे येथील प्रकरण असून आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी देहरादून येथून खरं तर अटक केली आहे। तर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी केली आहे। तर आम्ही त्याला डेहराडून मधून अरेस्ट केलेलं आहे। त्या आरोपीचं नाव होतं संजय कैलासचंद मीना। त्याचं वय साधारणतः 24 वर्ष होतं। तो इंजिनिअरिंग झालेला आहे। त्याने मधूनच इंजिनिअरिंग सोडलेलं आहे। त्याला टेक्निकली नॉलेज चांगलं आहे। मूळचा तो जयपूरच्या आजूबाजूच्या एखाद्या परिसरामधला राहणारा आहे, परंतु तो त्याच्या मैत्रिणींसोबत किंवा त्याच्या नातेवाईकांसोबत त्या ठिकाणी डेहराडूनमध्ये तो राहत होता आणि त्या ठिकाणी आम्ही त्याला अरेस्ट केल्यानंतर आम्हाला त्यानं याच पैशातून एक वोल्क्सवॅगन गाडी तिथल्या शोरूममधून स्वतःच्या नावावर विकत घेतलेली होती। ती आम्हाला मिळाली आणि आम्ही ती पुण्यामध्ये जप्त केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।